फ्रेंड्स, मी ऋतुजा तुम्हा सगळ्यांचं महाराष्ट्र वनच्या या ऑस्कर 2017 या विशेष कार्यक्रमात खूप खूप स्वागत. जगभरातील सिनेप्रेमींसाठी आणि फिल्म फ्रेटर्निटीशी कनेक्टेड प्रत्येकासाठी ऑस्कर हा खूप महत्त्वाचा सोहळा असतो आणि आपण बघू शकतो की नुकताच बेस्ट पिक्चर हा सिनेमा जो आहे त्याचं नॉमिनेशन आणि विनर डिक्लेअर झालेला आहे आणि गोंधळ बघायला मिळाला ह्या नॉमिनेशनच्या डिक्लेरेशनच्या वेळी, कारण ला ला लँड ह्याला डिक्लेअर केलेलं बेस्ट फिल्मसाठी आणि ॲक्च्युली होतं बेस्ट फिल्म मूनलाईटला मिळालेलं आहे. त्यामुळे आपण ऑस्करच्या स्टेजवरती मंचावरती आपण बघितलं की एका साईडला सगळे वाईट कलाकार होते आणि दुसऱ्या साईडलाच सगळे कृष्णवर्णीय कलाकार उपस्थित होते. त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो आपल्याला एक शेवटच्या क्षणी ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यात बघायला मिळाला. पण बेस्ट फिल्म या कॅटेगरीमध्ये मूनलाईट, बॅरी जेन्किन्सच्या मूनलाईट या सिनेमाला पुरस्कार मिळालेला आहे. यंदाच्या 89व्या अकॅडमी अवॉर्ड्स ही तितकीच उत्सुकता होती. 14 नॉमिनेशन्स पटकावत डॅमियन शझेल दिग्दर्शित ला ला लँड हा ऑस्करच्या रेसमध्ये सगळ्यात आघाडीवर असणारा सिनेमा होता. त्याला टफ फाईट देण्यासाठी मूनलाईट, फेन्सेस, हॅक्सॉ रिज, मँचेस्टर बाय द सी, हिडन फिगर्स, अरायवल, हेल और हाय वॉटर, लायन हे सिनेमे देखील सज्ज होते. ऑस्कर 2017च्या विजेत्यांची फायनल लिस्ट आलेली आहे. आपण पाहूयात की नेमकी कोणत्या सिनेमांनी आणि कलाकारांनी ऑस्करच्या या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. बेस्ट पिक्चरसाठी मूनलाईट ह्या सिनेमाला पुरस्कार मिळालेला आहे. मूनलाईट हा बॅरी जेन्किन्सने दिग्दर्शित सिनेमा होता. एक 1980च्या दशकातला हा सिनेमा आहे, ज्याचा बेस्ट सिनेमा आहे. बेस्ट ॲक्टरसाठी केसी ॲफ्लेक, मँचेस्टर बाय सी या सिनेमाला या अभिनेत्याला पुरस्कार मिळालेला आहे. बेस्ट ॲक्ट्रेससाठी एमा स्टोन्सला ला ला लँडसाठी मिळालेला आहे. एमा स्टोन्सने याआधी गोल्डन ग्लोब आणि बाफ्टासाठीही बेस्ट ॲक्ट्रेससाठी पुरस्कार मिळवलेला आहे. बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर यासाठी महर्षला अली या मूनलाईटसाठी याला पुरस्कार मिळालेला आहे. बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेससाठी वायोला डेव्हिस हिला फेन्सेस या सिनेमासाठी पुरस्कार मिळालेला आहे. बेस्ट डिरेक्टर ह्याला डेमियन शझाल, ला ला लँडसाठी बेस्ट डिरेक्टर डेमियन शझालला मिळाला आहे. बेस्ट ॲनिमेटेड फिल्म झुटोपियाला मिळाला आहे. तर बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म्सला द सेल्समॅन इरानियन फिल्म आहे, ह्याला बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म पुरस्कार मिळालेला आहे. वेल, आपल्याबरोबर ऑस्करबद्दल अजून गप्पा मारण्यासाठी आपल्यावर एक गेस्ट आहेत, अमोल उदगीरकर, चित्रपट समीक्षक. अमोल सर, तुमचं स्वागत महाराष्ट्र वनमध्ये. अमोल सर, मला सांगा की आपण बघितलं की आता फायनली सगळे विनर्सची लिस्ट आलेली आहे आणि ऑस्कर म्हटलं की सगळ्यांना खूप उत्सुकता असते की कोणाला कोणत्या सिनेमासाठी कोणाला प्राईज मिळणार आहे. आणि ह्या वर्षी ऑस्करला ला ला लँडने ॲक्च्युली ला ला लँड होतं सगळं ऑस्करमध्ये. यावर्षी 14 नॉमिनेशन्स मिळालेले, त्यापैकी 7 कॅटेगरीमध्ये त्यांना विजेतेपद मिळालेलं आहे. काय सांगाल याबद्दल? त्याच्याबद्दल तुम्ही बोलतोच, पण मला फक्त एक छोटासा पॉईंट अजून एक मांडायचा आहे की तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात की तो गोंधळ झाला मूनलाईट आणि ह्याच्यामध्ये दुसऱ्या चित्रपटामध्ये. तर माझा मुद्दा असा आहे की तो गोंधळ नव्हता. हे सगळं त्या होस्ट जो आहे जिमी कॅमेल, त्याची ती एक स्ट्रॅटेजी होती. कारण मागच्या वर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये असंच एक तिचा जो होस्ट करणारा कलाकार होता त्यानं चुकीच्या स्त्रीला मिस युनिव्हर्स पुरस्कार दिला होता. तर ही त्याच्यावर घेतलेला हा जिमी कॅमेलचा टेक होता, त्यामुळे हा गोंधळ नव्हता. हे सगळं प्री प्लॅन्ड आणि स्क्रिप्टेड होतं आणि त्याचा उद्देश असा होता की मूनलाईटच्या टीमला एक सरप्राईज द्यावं की बाबा तुम्ही जिंकलाय. कारण त्यांनी आशा सोडल्या आणि नंतर त्यांना कळलं की अरे आपण जिंकलोय, तर हा आनंद जो होता हा म्हणजे द्विगुणित झाला आनंद त्यांचा. त्यामुळे तो गोंधळ हा प्री प्लॅन्ड होता आणि स्क्रिप्टेड होता मुख्य म्हणजे. आणि आता या वर्षीच्या पुरस्कारावर तर यस, ला ला लँड वन ऑफ द बेस्ट मूवी या वर्षीचा. आणि त्या चित्रपटाची थीम तुम्ही बघितली तर काय वेगळी नाही आहे. म्हणजे इट्स अ युज्युअल लव्ह स्टोरी, एक शो बिझनेसचा बॅकड्रॉप आहे आणि एक लव्ह स्टोरी आहे. आणि ही थीम अनेक वेळा हाताळल्या गेलेली यापूर्वी. आपल्याकडे पण तुम्ही बघाल तर असंच नाही, पण लक बाय चान्समध्ये 2 स्ट्रगलर्सची लव्ह स्टोरी आपण बघितलेली आहे. तर ही थीम काही फारशी वेगळी नव्हती.
पण त्याचं पडद्यावरचं प्रेझेंटेशन जे होतं ना डायरेक्टर डेव्हिड शिझलचं, ते निव्वळ अप्रतिम या कॅटेगरीमधले होतं. म्हणजे डायरेक्टरचा टेक हा किती महत्त्वाचा असतो, आणि कथा महत्त्वाची असतेच, पण डायरेक्टरचा टेक किती महत्त्वाचा असतो ह्याच्यावरून आपल्याला कळतं. आणि ह्याच्यामुळे एक म्युझिकल जो प्रकार मृत होत चालला होता हॉलिवूडमधून, तो पुन्हा पुनरुज्जीवित झाला आहे. म्हणजे गाणे, डान्स, जे आपलं बॉलिवूड सिनेमाची वेदशब्दक लक्षणं मानली जातात, ती हॉलिवूडच्या लोकांना पण आवडतात ह्याच्यावरून कळले. कारण एक नॉर्मली अशी पद्धत होती की ते बॉलिवूडच्या सिनेमाला हसायचे, काय सगळे लोक नाचतात, काय गाणे चालतो, काय चालू आहे. पण मला वाटतं की लाला लँडच्या यशामुळे सिद्ध झालं की हे युनिव्हर्सल आवड आहे. म्हणजे नाच गाणे प्रत्येकाला आवडतात, फक्त भारतीय ऑडियन्सला नाही, तो हॉलिवूड प्रेक्षकांना पण आवडतात. तर लाला लँडचं बरेच अंशी भारतीय सिनेमाचे साधर्म्य आहे, आणि त्याला यावर्षी त्यांना बरेच ऑस्कर मिळतात. हे मला वाटतं एक कुठेतरी इंटरकनेक्ट होण्याची प्रोसिजरचा एक मोठा भाग आहे बॉलिवूड हॉलिवूडचा. म्हणजे फार प्रायमरी आहे, मी असं नाही म्हणणार की फार पुढे गेलं आहे, पण लेट्स, मला वाटतं इट्स गुड बिगिनिंग. आणि मला वाटतं दुसरा जो चित्रपट आहे मूनलाईट, त्याचं एक ऑस्करवर यावर्षी वर्चस्व राहिलं. तर माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की अमेरिका हा देश जो आहे तो हॉलिवूड असेल किंवा ऑस्कर असेल किंवा अजून बरेच त्याचे सॉफ्ट पॉवर जी असते त्यांची, त्याचा वापर त्यांच्या देशाच्या डॅमेज कंट्रोल, इमेजचं जर डॅमेज झालं आहे त्याचा कंट्रोल करण्यासाठी बरेचदा वापर करतात. म्हणजे काही दिवसांपूर्वीच एक अमेरिकेमध्ये एक निग्रो तरुण गोळीबारात गेला होता, पोलिसांच्या गोळीबारात मेला होता, आणि त्याच्याविरुद्ध बरेच अमेरिकेत निदर्शनं वगैरे झाली होती. तर यावर्षी त्यांनी मुद्दामून, मला वाटतं की मूनलाईट हा सिनेमा चांगलाच आहे, नो डाऊट. म्हणजे मी असं नाही म्हणतो की त्यांना ह्याच्यामुळे अवॉर्ड मिळाला आहे, सिनेमा अप्रतिम आहे, पण त्यांनी डॅमेज कंट्रोल केलं की आम्ही रेसिस्ट नाही आहोत, असं त्यांनी बाकी जगाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की 1-2 घटनामुळे आमच्या देशाला जज करू नका, आम्ही सगळ्या वंशांना, सगळ्या धर्मांना, सगळ्या जातींना सारखं मानतो, असं त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे मूनलाईट चित्रपटाला पुरस्कार देण्यातून. तर यस, आणि यांच्या त्यांच्या यावर्षीची निवड ही एकदम खूप चांगली आहे, परफेक्ट आहे. मला वाटतं दोन्ही वर्षी 2 बेस्ट चित्रपट जे होते, मूनलाईट आणि लाला लँड, दोघांनाही चांगला न्याय दिला ऑस्करवाल्यांनी. अगदी सर, जसं आपण लाला लँडबद्दल बोलत होतो की एक 1970s आणि 80sच्या दरम्यान म्युझिकल जे होते ते खूप जास्त व्हायचे. म्हणजे सिंगिंग इन द रेन असू दे किंवा माय फेअर लेडी असू दे, शिकागो असू दे, हे सिनेमा तेव्हा खूप जास्त यायचे. पण आता त्याच पटडीतला सिनेमा म्हणजे लाला लँड म्युझिकल घेऊन येणं परत आणि त्याला न्याय देणं हे खूप डिफिकल्ट होतं. आणि देमीन शजाल ह्याने हा सिनेमा तितक्याच ताकदीने लोकांसमोर आणला आणि तो लोकांना आवडला आणि 7 पुरस्कार मिळालेत. तर तुम्हाला वाटतं की ती जी एक ओरिजिनॅलिटी त्याने स्वतःची ठेवली आहे, म्हणजे त्याने कॉपी नाही केलं आहे कुठे आधीच्या सिनेमांना, आणि स्वतःचं काहीतरी नवीन त्याने लोकांसमोर आणलं, त्यामुळे लाला लँडला जास्त लोकांनी अप्रिशिएट केलं आहे? बरोबर, याचं श्रेय पूर्णपणे दिग्दर्शकाला जातं, डेव्हिड शाझेलला. कारण त्याचा यापूर्वीचा चित्रपट जो होता व्हाईप्लॅश, तो पण एक म्युझिकल म्हणता येणार नाही, पण त्यात संगीत केंद्रस्थानी होतं. म्हणजे त्या दिग्दर्शकाची खासियत अशी की त्याच्या चित्रपटाच्या केंद्रस्थानी संगीत असतंच कुठेतरी. तो जे चित्रपट लिहितो किंवा दिग्दर्शित करतो तिथं संगीत कुठेतरी केंद्रस्थानी असतं त्याच्या. आणि मी तेच म्हणतो की ही जी आवड जी आहे ही बरीचशी आपल्या भारतीय दिग्दर्शकांच्या आवडीशी मिळती जुळती आहे. कारण नॉर्मली एक हॉलिवूड स्कूल ऑफ थॉट जो प्रकार आहे, त्यांचं असं म्हणणं असतं की गाणे म्हणजे कथानकाला येणारा अडथळा, गाणे आले म्हणजे कथानकाला कुठेतरी अडथळा येतो. पण डायरेक्टर शेजलसारखे लोक सिद्ध करतात की गाण्यातून स्टोरी पुढे जाऊ शकते, गाणे प्रेक्षकांना आवडू शकतात. आणि एकूणच म्युझिक ही युनिव्हर्सल फेनोमेन आहे, सगळ्यांना आवडणारा फेनोमेन आहे. असं नाही म्हणू शकत फक्त भारतीय प्रेक्षकांना संगीत आवडतं. तर मला वाटतं की हा दिग्दर्शक जो आहे तो बराच भारतीय मनोवृत्तीचा आहे. आणि त्यानं ही गोष्टीची नोंद घेतली की संगीत जे आहे सगळ्यांना आवडतं, हॉलिवूडच्या प्रेक्षकांना पण आवडतं, आणि डोळ्यासमोरून त्यानं सिनेमा तयार केला आणि तो चालला. आणि तुम्ही नोट केला असेल तर तो सिनेमा भारतात पण खूप चालला आहे, लाला लँड. कारण त्यातलं संगीत, पुन्हा आपल्या संगीत हा जोडणारा दुवा आहे त्या सिनेमाला आपल्याला. त्यामुळं ह्याचं श्रेय पूर्णपणे दिग्दर्शक डेव्हिड शाझेललाच जातं, नो डाऊट. अगदी. आणि सर, मूनलाईट, महर्षला अली, वायोला डेव्हिस ह्या निमित्ताने आपण एक बोलू शकतो की जो वर्णभेद 2016च्या ऑस्कर्समध्ये बघायला मिळाला होता की जास्त ब्लॅक लोकांना किंवा ब्लॅक पीपलला नॉमिनेशन्स नव्हते कॅटेगरीजमध्ये, बऱ्याच कॅटेगरीजमध्ये. पण ह्या 2017च्या ऑस्करमध्ये हे खूप ऑपोजिट आपल्याला पाहायला मिळालं. तर आता आपण म्हणू शकतो की हे जरा एक्सेप्टिंग झालं आहे किंवा एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड ह्या वर्षी बघायला मिळाला ह्या निमित्ताने. नक्की. जी टीका झाली ऑस्करवर मागच्या वर्षी की ते आफ्रो अमेरिकन कलाकारांना निग्लेक्ट करतायत, तर ती त्यांनी नक्कीच लक्षात घेतली असणार आहे. आणि जसं मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा म्हणलं की
ह्यांनी डॅमेज कंट्रोलचा भाग आहे हा एक मोठा, की आम्ही रेसिस्ट नाहीत हा दाखवण्याचा एक भाग आहे. म्हणजे मी त्या सिनेमांचा श्रेय काढून घेते. मूनलाईट हा वाईट सिनेमा असं नाही म्हणत आहे, किंवा अजूनही हिडन फिगर्स हा वाईट सिनेमा मी असं म्हणत नाही आहे. पण त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे, हे तर नक्कीच आहे. मी तुम्हाला मागे सुद्धा बोललेलो की हे डॅमेज कंट्रोलचा मोठा भाग आहे. आणि पण इट्स गुड डॅमेज कंट्रोल. आणि कारण ते कलाकार डिझर्विंग आहेत, त्या सगळ्यांनी अप्रतिम अभिनय केला आहे. आणि विशेषतः जो सहाय्यक कलाकारसाठी ज्याला पुरस्कार मिळाला आहे त्यानं तर अतिशय अप्रतिम अभिनय केला आहे आणि तो टोटली डिझर्व करतो हा पुरस्कार. त्यामुळं मला वाटतं हे डॅमेज कंट्रोल आहे, पण इट्स गुड डॅमेज कंट्रोल. आणि त्याच्यामुळे अनेक आफ्रो अमेरिकन कलाकारांना चांगला न्याय मिळाला यावर्षी. सो इट्स गुड इनिशिएटिव्ह. सर, आता आपण मूनलाईटबद्दलच बोलतोय, तर त्याला बेस्ट पिक्चरसाठी ऑस्कर मिळालेलं आहे. तर मूनलाईटबद्दल तुम्ही काय सांगाल, ह्याची खासियत काय या सिनेमाची? मी तसं म्हटलं की हा सिनेमा पुन्हा 70च्या दशकात आपल्याला वापस घेऊन जातो. आणि त्या काळात, ज्या काळात अमेरिका ही खूप रेसिस्ट मानली जात होती, त्यांच्या बाजूने कायदे पण बऱ्यापैकी नव्हते आणि त्यावेळेस कृष्णवर्ण्यावर होणारे अत्याचार ही अमेरिकेत एक नेहमीची बाब होती. त्या काळातल्या तसं एका पात्राचं त्यांनी जे घेतलं आहे लहानपणापासून मोठं होण्याची प्रोसेस ही खूपच अप्रतिम दाखवलेली आहे. म्हणजे एका डावलल्या गेलेल्या समाजातला तरुणाला काय काय समाजात सोसावं लागतं, काय काय भोगावं लागतं, ह्याचा जो एक त्यांनी आपल्या डोळ्यासमोर आराखडा मांडला आहे, तो एका अर्थानं अमेरिकेचाच एक सामाजिक राजकीय इतिहास आहे तसं बघायला गेलं तर. ही जी स्टोरी आहे ती अमेरिकेच्या इव्हॉल्व्ह होण्याची स्टोरी आहे. आज म्हणजे एकेकाळची रेसिस्ट अमेरिका आणि आजची जिथे एक निग्रो माणूस राष्ट्राध्यक्ष होतो अशी अमेरिका, या दोन्हीमधला फरक, या दोन कालखंडांमधला फरक या चित्रपटातून आपल्याला कळत जातो. हा चित्रपट ह्या दोन कालखंडांना जोडणारी स्टोरी आहे. आणि म्हणजे खूप भाग्यवान चित्रपटसृष्टी की तिथल्या सामाजिक राजकीय इतिहासाचा असा आढावा घेतात, इतका सुंदर आढावा घेतात. आपल्या भारतात पण असे चित्रपट खरं तर बनायला हवेत. आपल्याकडे पण असे भरपूर आस्पेक्ट्स आहेत सिनेमा बनण्यासारखे, पण दुर्दैवाने आपल्याकडे असे सिनेमे फारसे बनत नाहीत. सर, ऑस्कर म्हटलं की आपण एक ट्रेंड बघतो किंवा एक प्रथा झालेली आहे की ज्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला ऑस्कर मिळतो त्याच सिनेमालाही ऑस्कर मिळतो युजली. पण ह्या आणि अजून एक असतं की गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा ज्यांना मिळतं त्यांना युजली ऑस्कर मिळत नाही. पण ह्या वर्षी तेही आपण चेंज होताना बघितलंय, कारण जरी डेमियन शझालला दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळालं असेल तरी ला ला लँडला बेस्ट पिक्चर नाही मिळालंय. तर मग आणि एमा स्टोनला गोल्डन ग्लोब मिळाला आहे, पण एमा स्टोनला ऑस्करही मिळालं बेस्ट ॲक्ट्रेससाठी. तर असे बरेच ट्रेंड आहेत आणि जे आपल्याला ह्या ऑस्करमध्ये बदलताना दिसतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? बदलून दिसतंय, बरोबर. खरं तर तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की एक बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब आपलं अट्टहासानं आपलं एक वेगळं अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करतात नेहमी तसं बघायला गेलं तर. पण यावर्षी बरंचसं साम्य आहे तिन्ही पुरस्कारांमध्ये. जसं तुम्ही मला सांगितलं की एम्मा स्टोनला मिळाला आहे पुरस्कार, किंवा डेव्हिड शॅझलला पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ट्रेंड म्हणला तुम्ही तसं बदलला आहे की बेस्ट दिग्दर्शक वेगळं आहे आणि बेस्ट सिनेमा वेगळा आहे. हा थोडा बॅलन्सिंग ॲक्ट आहे. कारण काय माहिती का की त्यांना प्रत्येक चांगल्या पिक्चरला न्याय द्यायचा आहे यावर्षी. म्हणजे असं जर समजा सगळेच अवॉर्ड ला ला लँडला मिळाले असते तर मूनलँड थोडा दुर्लक्षित राहिला असता, किंवा अजून अरायव्हल दुर्लक्षित राहिला असता. पण त्यांनी काय केलं, यावर्षी स्प्लिट्स केले ते अवॉर्ड सगळीकडे, सगळ्या लोकांना समान न्याय मिळेल असं त्यांनी काळजी घेतली यावर्षी ऑस्करने. तर त्यामुळे मला वाटतं कदाचित हा ट्रेंड यावर्षी थोडा चेंज झाला असेल. आणि एक बॅलन्सिंग ॲक्ट जो केला आहे ऑस्करनी तो एक चांगलं पाऊल आहे. म्हणजे सगळ्या सिनेमांना श्रेय मिळालं पाहिजे. एकच सिनेमा येतो आणि सगळे अवॉर्ड स्वाईप करून जातो, हे थोडं एक बाकी सिनेमावर अन्याय करणारं ठरतं. तर यावर्षी त्यांनी बऱ्याच सगळ्या सिनेमांना एक सारखे अवॉर्ड देऊन एक बॅलन्सिंग ॲक्ट केला आहे. त्यामुळे इट्स गुड इनिशिएटिव्ह आय थिंक. आपण या गप्पा अशाच सुरू ठेवणार आहोत, पण आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र वन. ऑस्करच्या व्यासपीठावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विरोधात कलाकारांनी यल्गार केलाय. द सेल्समॅन या इराणी सिनेमाला सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमाचा पुरस्कार मिळाला, पण फरादी यांनी ऑस्कर पुरस्कारावर बहिष्कार घातलाय. ट्रम्प यांनी 7 मुस्लिम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत यायला बंदी घातली आहे, त्याविरोधात हा बहिष्कार आहे. तर ट्रम्प यांच्या विरोधातला दुसरा निषेध होतोय मेक्सिकोतून. गायल गार्सिया बर्नाल ह्या मेक्सिकन अभिनेत्यानं ट्रम्प प्रशासनाचा निषेध केलाय. सत्तेवर आल्या आल्या ट्रम्पने मेक्सिको आणि अमेरिकेत भिंत उभारण्याचा निर्णय जाहीर केला होता. 2 देशांमधली ही भिंत मानवी हक्कांच्या विरोधात आहे असं गायल गार्सिया बर्नाल यांचं म्हणणं आहे. बघूया हे दोघं काय म्हणाले आहेत ते.
माझी अनुपस्थिती अमेरिकेने बंदी घातलेले माझा देश इराण आणि इतर 6 मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांच्या सन्मानासाठी आहे असं फरादी यांनी म्हटलंय. मुस्लिम राष्ट्रातल्या लोकांसाठी व्हिसा संदर्भातल्या अमेरिकन प्रशासनाचा हा निर्णय अतिशय अमानवीय आहे. तर आपण बघितलं की असगर फरादी आणि मेक्सिकोचे जे गार्सेल बर्ने आहेत त्यांनी ट्रम्प विरोधात हे जे ॲजिटेशन सुरू केलं होतं. अमोल सर काय सांगाल, आपण ऑस्कर असू दे किंवा गोल्डन ग्लोब असू दे ह्या मंचांवरती हे जे कलाकार आहेत, हा जो गोल्डन प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती लोक पुढे येऊन ट्रम्प विरोधात हा जो ॲजिटेशन आहे तो सुरू करतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर ऑस्कर पुरस्कारांची प्रवृत्ती अशी आहे की ते नॉर्मली सामाजिक किंवा राजकीय वादग्रस्त घटनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण यावर्षी सगळं एकदम बदलूनच गेलं. सगळं हॉलिवूड व्हर्सेस डोनाल्ड ट्रम्प हे युद्धच एक प्रकारे छिडले गेले अमेरिकेमध्ये. ह्याची तुलना मला अमेरिकेतल्या गृहयुद्धाशी करावीशी वाटेल. कारण अमेरिकेमध्येच ट्रम्प यांच्या धोरणाविरुद्ध 2 फळ्या पडल्यात. ट्रम्पची जी धोरणं आहेत त्याला अमेरिकेतल्या एका मोठ्या वर्गाचा खूप मोठा विरोध आहे आणि त्यात हॉलिवूडमधले बरेच लोक आहेत. त्याचं सरळ कारण असं की हॉलिवूडमध्ये येणारे कलाकार किंवा तंत्रज्ञ जे असतात बहुतेक ते अनेकदा बाहेरच्या देशांमधून आलेले असतात. म्हणजे हॉलिवूड हा एक मेल्टिंग पॉट आहे अमेरिकेचा. जर हॉलिवूडमधले जर तुम्ही बाहेरच्या देशातले कलाकार काढायचं ठरवलं तर हॉलिवूड शून्य होऊन जाईल. तर त्याच्यामुळे हॉलिवूड हे आर्थिक आणि सामाजिक आणि क्रिएटिव्ह या सगळ्या कारणामुळे ट्रम्पच्या विरुद्ध उभा आहे. आणि गोल्डन ग्लोबला मला वाटतं युद्धाची सुरुवात मेरिल स्ट्रीपनं केली होती. तिनं सरळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर त्यांच्या वागण्यावर टीका केली होती. आणि यावर्षीच्या ऑस्करमध्ये पण हाच ट्रेंड पुन्हा सुरू झाला. म्हणजे जिमी कॅमेल जो अँकर जो आहे ऑस्करचा यावर्षीचा, त्याने किती डिग्स घेतले डोनाल्ड ट्रम्पवर, त्याची खूप मजा उडवली. त्यानं लाईव्ह ट्विट केलं अवॉर्ड सेरेमनी चालू असताना डोनाल्ड ट्रम्पला की असं अवॉर्ड पुरस्कार चालू आहे असं ट्विट केलं त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना. तर म्हणजे मला वाटतं की हेच एक इट्स गुड साईन. कारण कलाकारांनी पुढे येऊन सामाजिक राजकीय भूमिका नाही घेणार तर कोण घेणार, बरोबर? कारण कलाकारांनी भूमिका घ्यायलाच हव्यात, कारण त्यांचा लोकांवर इन्फ्लुएन्स असतो, लोकांवर त्यांचा प्रभाव असतो. तर आपल्या देशात पण का होईना आणि अमेरिकेत पण का होईना या लोकांनी स्वतः पुढे येऊन राजकीय आणि सामाजिक भूमिका घ्यायला हव्यात. जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवायलाच हवा, काही असो. दुर्दैवानं होतं काय की आपल्याकडे आपण बघितलं शाहरुख खान, आमिर खान किंवा अजून काही कलाकारांनी जर सरकारविरुद्ध आवाज उठवला तर त्यांच्यावर एक प्रचंड टीकेची लाट सुरू होते, त्यांच्याविरुद्ध कॅम्पेन चालू होतात, त्यांचे कमरेखालची टीका होते, त्यांच्या घरच्यांवर टीका होते. अमेरिकेत पण हाच ट्रेंड थोड्याफार प्रमाणात दिसतो. म्हणजे मेरिल स्ट्रीपने टीका केली ट्रम्पवर की तिच्यावर एक ऑनलाईन ट्रोल्सचा हल्ला सुरू झाला तिच्यावर. तर मला वाटतं की ह्याच्याविरुद्ध न झुकता कलाकारांनी आपली सामाजिक आणि राजकीय बांधिलकी पुन्हा पुन्हा दाखवणं हे अतिशय आवश्यक आहे. तर याच्यासाठी कलाकारसमोर माध्यमं काय, तर एक म्हणजे त्यांचा सिनेमा आणि दुसरं म्हणजे अवॉर्ड सेरेमनीचं व्यासपीठ, हे दोनच त्यांच्या पुढे ऑप्शन शिल्लक आहेत आपला आवाज उठवण्यासाठी. आणि त्याचा अतिशय परिणामकारक वापर हॉलिवूडच्या कलाकारांनी यावर्षी केला आहे. ह्याच्यामुळे मी असं नाही म्हणणार की डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं बदलतील आणि ते एकदम आपलं उदारमतवादी धोरण स्वीकारतील. पण मला वाटतं एक आवाज उठवण्याचं काम या कलाकारांनी केलं आहे. त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना तमा नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा कित्ता आपल्या भारतीय कलाकारांनी पण फॉलो करणं खूप आवश्यक आहे. राजवट कोणाची असो, कुठल्याही पक्षाची असो, त्यांचा रस जनतेचा आवाज दाबण्यात असतो. तर ह्याच्यावरचा कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी आवाज सतत उठवायला राहायला पाहिजे. आणि यावर्षी ऑस्करमध्ये हेच झालं, खूप चांगली साईन आहे असं मला वाटतं. सर, जसं आपण बोललो की असगर फरादी यांनी जरी बहिष्कार टाकला असेल ऑस्करच्या या पुरस्कार सोहळ्यावरती, पण तरी त्यांना द सेल्समॅन ह्या फॉरेन लँग्वेज सिनेमासाठी बेस्ट फॉरेन लँग्वेज सिनेमासाठी पुरस्कार मिळालेला. आणि ह्याआधी त्यांनी सेपरेशनसाठी पण त्यांना पुरस्कार मिळाला होता. तर त्यांची ह्या जर्नीबद्दल काय सांगाल आणि असगर फरादी यांच्या दिग्दर्शनाच्या शैलीबद्दल काय सांगाल? मला इराणी दिग्दर्शकांचं कौतुक अशासाठी वाटतं की ते लोक जगातल्या सगळ्यात वर्स्ट सेन्सरशिपमध्ये राहत आहेत. ती सेन्सरशिप धार्मिक आहे आणि सरकारी आहे. म्हणजे इराणमधले कट्टर इस्लामिक स्कॉलर्स त्यांच्या सेन्सरशिप करतात, त्यांचं सरकार त्यांची मुस्कटदाबी करतं. आणि या सगळ्यांमध्ये जाऊन पण ते इतके सुंदर सिनेमे बनवतात, ह्याचं कौतुक केल्याशिवाय अक्षरशः राहत नाही. म्हणजे आणि त्यांच्याकडे बघितलं कळतं की आपल्या देशामध्ये, म्हणजे माझी इराणची आणि भारताची तुलना वारंवार माझ्या मनात होते की आपल्याकडे एवढं क्रिएटिव्ह फ्रीडम आहे, आपल्याकडे एवढं तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही पाहिजे त्या विषयावर फिल्म बनवू शकता. हां, आपल्याकडे पण काही एक घटनाबाह्य सेन्सरशिप केंद्र आहेत
मला मान्य आहे, पण इराणच्या तुलनेमध्ये आपल्याकडे इतकं स्वातंत्र्य आहे, पण आपल्याकडे इतका चांगला सिनेमा का बनत नाही जो ऑस्करला जातो आणि पुरस्कार मिळवतो? मला हे कळत नाही. आपलं तयारी कमी पडते, आपली कथानकावर मेहनत करण्याची तयारी कमी पडते का, आपले दिग्दर्शन कमी पडतात का, आपले तंत्रज्ञ कमी पडतात? त्यामुळे मला इराणी दिग्दर्शन फार कौतुक वाटतं की एवढी जीवावर बेतणारी सेन्सॉरशिप असून पण ते वर्षानुवर्ष चांगला सिनेमा, असं नाही की या वर्षी चांगला सिनेमा बनवला त्यांनी, ते वर्षानुवर्ष चांगला सुंदर सिनेमे बनवतात. आणि या दिग्दर्शकाबद्दल तर काय बोलावं, अप्रतिमच आहे. द सेल्समन हा माझं मत असं होतं की तो मेन कॅटेगरीमध्ये पण येऊ शकतो जर गुणवत्ता फक्त हा निकष ठेवला तर. त्याच्यामुळे सिनेमा सुंदर आहे, दिग्दर्शक खूप अप्रतिम टॅलेंटेड दिग्दर्शक आहे, आणि मुख्य म्हणजे ते सेन्सॉरशिपला ओलांडून सिनेमे बनवतात, धार्मिक आणि सरकारी सेन्सॉरशिपला ओलांडून. आणि आपल्या भारतीय दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं या बाबतीमध्ये. पहिला आपण ऑस्करच्या या गप्पा अशाच सुरू ठेवणार आहोत आणि अजून भारतीय सिनेमांचं आणि ऑस्करचं समीकरण काय आहे हेही जाणून घेणार आहोत. पण त्याच्या आधी एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र वन. पहिला आपण ऑस्करबद्दल बोलतोय. बरेच पुरस्कार आता मिळालेले आहेत. अमोल सर, मला सांगा की लायन हा सिनेमाबद्दल पण भरपूर उत्सुकता होती. सनी पवार ज्याला जिमी किमेलने डोक्यावर खांद्यावर घेऊन तो त्याला मंचावर आला होता, आणि सनी पवारचा जे परफॉर्मन्स होता त्याला पण खूप अप्रिशिएट केलं गेलं होतं. देव पटेललाही सपोर्टिंग ॲक्टरसाठी पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती. तर लायनचं कुठे हुकलं असं आपण बोलू शकतो? हुकलं असं नाही म्हणणार, फक्त त्याच्या स्पर्धेमध्ये जे बाकीचे चित्रपट जे होते ते अजून चांगले होते. म्हणजे लायन वाईट नव्हता, लायन हा उत्कृष्ट सिनेमा होता, पण लायनच्या कॉम्पिटिटर्स जे होते, ला ला लँड असेल किंवा मूनलाईट असेल, हे सिनेमे कणभर का येणं लायनपेक्षा सरस होते असं मला वाटतं. आणि तसं लायनचं थोडं हे झालं असणार आहे. देव पटेलचा अभिनय खूप सुंदर होता, सनी पवारचा अभिनय खूप सुंदर होता, आणि मला तो सिनेमा 70% त्या सिनेमाचा भाग हिंदीमध्ये, कदाचित त्याचा फटका पण त्या सिनेमाला बसला असण्याची थोडीफार शक्यता आहे, कारण तो सिनेमा इंग्लिशमध्ये नाही आहे. तर प्रेक्षकांना, तिकडच्या प्रेक्षकांना कदाचित तितकासा तो फारसा कनेक्ट झाला नसेल, प्रेक्षकांना किंवा प्रेक्षकांना जो असेल. तर पिक्चर नक्कीच चांगला होता, पण थोडं त्याचं बाकीचे चित्रपट चांगले असल्यामुळे तो मागं पडला. म्हणजे एक छोटी लाईन असते, त्याच्यासमोर एक मोठी लाईन काढल्यावर ती लाईन मोठी, तसा थोडा प्रकार झाला आहे. ह्याची लाईन छोटी नाही आहे, पण बाकीच्या लाईन्स लाईनपेक्षा मोठ्या आहेत, तेवढाच त्याचा अर्थ आहे. सर, हॅकसॉ रिज हा सिनेमा आहे, त्याला बेस्ट साऊंड एडिटिंगसाठी पुरस्कार मिळालेला, मेल गिब्सन दिग्दर्शित. त्याच्याबद्दल काय सांगाल? हो, मी जसं म्हटलं की हा पुरस्कार मिळण्यापूर्वी मेल गिब्सन हा स्वतः खूप वादामध्ये अडकला होता. म्हणजे त्याचे ज्यूंबद्दलचे मतं असतील किंवा त्याचे निग्रो लोकांबद्दलचे मतं असतील, हे खूप वादग्रस्त झाले होते. कारण तो दारू पिऊन त्याने गाडी चालताना पकडला गेला होता, मग त्याने ड्रंक ड्रायव्हिंग करून लोकांना शिव्या वगैरे घातल्या. तर या सगळ्यांचा पापाचा उतार करण्यासाठी त्यानं हॅकसॉ रिज पिक्चर बनवला की काय असं म्हणण्याचा वाव आहे. कारण हॅकसॉ रिजमधला हिरो जो आहे तो अहिंसावादी आहे, म्हणजे तो आपल्या थोडी गांधीवादाची आठवण करून देतो. तो म्हणतो की मी रणांगणात कोणावरही गोळी चालवणार नाही, असं तो स्टँड घेतो. तो जे बायबलमधलं एक सूत्र आहे त्याचा वापर करतो तो. म्हणजे जर तुम्ही मेल गिब्सनचं बघितलं तर त्याला बायबल आणि ख्रिश्चनिटीचं त्याला प्रचंड आकर्षण आहे मेल गिब्सनला. तर त्यानं ते वापरून त्यांनी थीम, बायबलमधली अहिंसावादाची थीम वापरून त्यांनी हा सिनेमा तयार केला. आणि बऱ्याच अमेरिकन लोकांवर पण बायबलचा खूप मोठा पगडा आहे, बायबलचा धर्मग्रंथाचा खूप मोठा पगडा आहे त्यांच्यावर. तर त्याचा फायदा पण त्या सिनेमाला झाला, आणि तो सिनेमा सुंदर आहेच. म्हणजे मेल गिब्सन टॅलेंटेड डायरेक्टर आहेच आहे, म्हणजे त्याचे बाकीचे वादविवाद सोडा, पण तो स्वतः एक खूप उत्कृष्ट दिग्दर्शक आहे, आणि त्याने हा पण सिनेमा खूप चांगला बनवला आहे. आणि तो अहिंसावादाला करतो. आजकाल इतकं युद्धाचं वातावरण आहे, आजकाल इतकं इनटॉलरंट वातावरण आहे जगात सगळीकडे, तर अहिंसेचा संदेश देणाऱ्या पिक्चरला त्यांनी पुरस्कार प्रक्रियेत सामील करून घेतलं ऑस्करने. ही खूप चांगली घटना आहे. अगदी. अमोल सर, तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. तर आपण बघितलं की कशाप्रकारे ऑस्कर 2017 हा पुरस्कार सोहळा पार पडलेला आहे, आणि ला ला लँड जो सगळ्यात चर्चेत होता, जो सिनेमा 14 नॉमिनेशनसह आणि 7 पुरस्कार त्या सिनेमाने पटकावलेले आहेत, आणि खूप कौतुक झालं एमा वॉटसनचं, एमा स्टोनचं, रायन गॉसलिंगचं, डेमियन शझेलचं.